जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थांनी दिलेला हा मंत्र आहे. जय जय रघुवीर समर्थ. मी संपूर्ण भारत दर्शन तीर्थयात्रा सायकलवर हिंदू धर्म जनजागृती प्रचार आणि प्रसार करतोय. ॲक्च्युली हा फ्रंटचा कॅमेरा आहे. ही माझी सायकल आहे. मी इथे एक ठिकाणी थांबलोय मध्य प्रदेशमध्ये थोड्या दिवसासाठी. ही सायकल आहे माझी. तिच्यावर झाकण ठेवलेलं आहे. सांगायचा मुद्दा हा आहे. आणि दुसरं तुम्हाला एक सांगतो. हा ग्रंथ आहे कुठला? दासबोध. मी 3 वेळा संपूर्ण भारत यात्रा केलेली आहे सायकलवरती. आणि त्यावेळी माझ्याकडे दासबोध हा छोटा आहे यावेळेस, आणि आधीचा मोठा होता. म्हणजे मोठे पण असायचे, पण सायकलवरती वजन नको म्हणून, कारण त्याचं 4-5 किलो वजन, त्याच्यामुळे. तर स्वामी समर्थांवरती बरेचसे लोक आक्षेप घेतात, कारण ते ब्राह्मण होते म्हणून. पण त्यांचं जे साहित्य आहे, त्यांची जी ग्रंथसंपदा आहे, दासबोध, मनाचे श्लोक, एक एक शब्द. खरं सांगतो तुम्हाला, वाईट वाटून देऊ नका. आता काहींच्या अशा प्रतिक्रिया आल्यात की शिवाजी महाराजांचा श्री समर्थ स्वामी रामदास स्वामींचा काही संबंध नाही किंवा तुकारामांचा, पण तो आहे. कारण ते समकालीन आहेत. आणि समकालीन जेव्हा एवढे मोठे महापुरुष एकत्र असतात, तेव्हा नक्की त्यांचा आदरभाव होत असतो. ते एवढे क्षुद्र विचारांचे नव्हते की ते एकमेकांचा द्वेष करतील. आणि स्वामी समर्थांनी धर्मासाठी 1100 मारुती स्थापन करणं कल्पना आहे का? मूर्ख बावळट लोकांना, तुम्हाला अक्कल आहे का? अक्कल? तुम्ही स्वामी समर्थांवर ते आक्षेप घेता. एकच सांगतो तुम्हाला, एक असं क्षुद्र होतं, क्षुद्रच म्हणतो मी त्यांना, क्षुद्र म्हणजे नीच जात. आणि नीच जात म्हणजे हे BC वगैरे असं नाही बरं का. ते कुळच नीच असतं. जात कुठली असू द्या, पण ते कुळच असं भांडवळ असतं की त्याच्यामध्ये ना ही लोक जन्माला येतात. त्यासाठी ब्राह्मण कुळात सुद्धा बावळट मूर्ख लोक जन्माला आली, क्षत्रियांमध्ये सुद्धा आली, वैश्यांमध्ये आणि शूद्रांमध्ये सुद्धा आली. ती एक कुळच असं असतं की ते मूर्ख असतं. तर एक जण माझ्याकडे आला होता. तो म्हणला की स्वामी समर्थांनी भिक्षा मागायला गेले असता एका स्त्रीवरचा हात धरला. मग तिने काय केलं, तिच्या हातात लाटणं होतं, ते असं मारलं म्हणून त्यांच्या इथं टेंगूळ आलं. आता मी तो चांगला होता, मोठा ऑफिसर होता, साहेब होता तो. आता म्हणलं मी तुला एक मारणार आहे, तू तिथं टेंगूळ येते का मला बघू दे. तुम्हाला कल्पना नसन, मी ते सहन करू शकत नाही. मी त्या माणसाच्या इतकी जोरात थोबाडीत मारली होती, त्याचे 2 दात पडले होते इथले. मी बलदंड शरीरयष्टीचा माणूस आहे, लक्षात ठेवा. आणि बलोपासना ही, माझं वय जास्त आहे, माझ्या वयावरती जाऊ नका. स्वामी समर्थांकडूनच मी बलोपासना शिकलेलो आहे. आणि 1 वर्षामध्ये 1.25 लाख सूर्यनमस्कार पूर्ण केले आहेत. मी 1200 सूर्यनमस्कार डेली घालतो सुद्धा, पण प्रवासामध्ये नाही. 125 तर माझे असतातच असतात काय. आणि माझ्या ह्याच्यावरती जाऊ नका. शरीरयष्टी बलदंड आहे, आणि हे केवळ श्री स्वामी समर्थांमुळे आहे. मुद्दा असा आहे की जर प्रवासामध्ये सुद्धा मी हे जर संपूर्ण भारत यात्रा 3-3 वेळा करतो आणि हिंदू धर्म जनजागृत करत असताना जर हे मी ग्रंथ माझ्यासोबत ठेवत असेल, तर तुम्ही बघा की याच्यामध्ये काय सगळ्या जीवनाचं सार याच्यामध्ये. एकदा वाचा मूर्खांनो. जे लोक श्री स्वामी समर्थांच्या, रामदास स्वामींच्या विरोधात काही वक्तव्य करतात आचरट विचकट, त्यांनी हे वाचावं एकदा. खरं राग येतो. अशा लोकांना फाशी द्यायला पाहिजे. नाही त्यांचं काय, एक तर त्यांचं कर्तृत्व काहीच नाही, शून्य कर्तृत्व असतात. आणि काहीतरी बडबड करतात. वाचन नाही, काही नाही, मनन नाही, चिंतन नाही, अध्यात्म काय माहीत नाही, संस्कार नाहीत, लक्षात ठेवा. आणि सगळं वाटोळं जर कोणी केलं असेल ना आताच्या पिढीचं, आणि विशेष करून जे संविधानाच्या नावाखाली मूलभूत अधिकारांच्या ह्याच्याखाली की बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दिलं, म्हणजे बरेचसे दिले त्याच्यामध्ये. पण संविधान 1947 1950च्या पूर्वी नव्हतं या देशामध्ये. आणि त्यावेळेस देश अत्यंत सुंदर चालला होता. ज्यावेळेस दिवशी संविधान आलं आणि संविधानाने हे काही अधिकार दिले, त्या अधिकाराच्या ह्याच्यात खूप लोकांना खूप त्रास होतो. मृत व्यक्तीचा दाखला मिळण्यासाठी दाखला नसल्यामुळं त्या एका आदिवासी माणसाला
त्याची ती गाडलेली मुलगी तिला उकरून काढावं लागलं आणि तिला स्वतः नेऊन त्या हॉस्पिटलमध्ये जातानाचा एक व्हिडिओ आला होता. हे कशामुळं? संविधानाचे कायदे किचकट येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोक महामानव म्हणतात, मी महामानव म्हणत नाही. याचं कारण तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांनी जे काही संविधान लिहिलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामध्ये काही नाही आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्हाला काय पाहिजे त्यासाठी संघर्ष करा असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि जे लोक शिकतात, संघटित होतात आणि संघर्ष करतात ना, त्यांच्या आयुष्याचं वाटोळं झालेलं असतं. लक्षात ठेवा. तुम्ही हिंदू धर्माचं अध्यात्म ह्याचं पालन करा. तुम्हाला त्यामध्ये त्याग आहे, त्याग. सख्या भावासाठी संघर्ष करायची गरज नाही आहे, त्याग करायची गरज असते. तो जर फुटभर जास्त मागत असेल तर हिंदू धर्मातला माणूस हा हातभर देतो. लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस सगळंच देऊन टाकतो. हे तुम्हाला हिंदू धर्मामध्ये मिळेल. आईला आई मानण्याची पद्धत हे समजून घ्या. ब्राह्मण द्वेष करा, काय हरकत नाही आहे. पण जे चांगले आहेत, सावरकरांवरती सुद्धा काही पण बोलतात लोक. मूर्ख कुठले, काही वाटेल ते, हे याला काय अर्थ नाही. जय श्रीराम. आणि आता विशेष म्हणजे बौद्ध लोकांनी, शिवाजी महाराज हे बौद्ध कुणीही असू शकतो बरं का. धर्म कुठल्याही धर्मात कोणत्याही जातीचा माणूस असू शकतो. पण या गौतम बुद्ध फार श्रेष्ठ बुद्धांचं तत्वज्ञान. पण केवळ ह्या मूर्ख लोकांनी त्याचं आचरण तर शून्यच आहे, पण ते बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे, अरे याडपटांनो, तुमच्यामुळं गौतम बुद्ध शत्रुतास गेले पा. खरंच त्यांचं अस्तित्व नाकारलं लोकांनी. जगातून बौद्ध हद्दपार झाला. आणि हिंदू धर्माचे भगवान श्रीकृष्ण जगाच्या घराघरात पोचले. भगवान श्रीराम जगाच्या घराघरात पोचले. लक्षात ठेवा. ते काय ब्राह्मण होते का? पण त्यांचं कार्य श्रेष्ठ होतं आणि त्यांनी ब्राह्मणांचा मान सन्मान केला. अरे भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे पाय धुवून पेले. आणि पूर्वी प्रत्येक राजाच्या पदरी हे ऋषी मुनी, साधू, संत, संन्यासी, योगी, तपस्वी आणि ब्राह्मण हे असायचेच. आणि त्याच्याच विचाराने राज्य चालायचं. ज्या दिवशी हे लोकांनी हे सोडलं त्या दिवसापासून राज्य संपलं. राज्य राहिलंच नाही कुणाचंच. जय सियाराम. मला सांगायचा मुद्दा हा आहे की मी एवढा मोठा प्रवास करतो, त्यासुद्धा जर दासबोध ग्रंथ वाचत असेल तर वाचा, अवश्य वाचा. चतुर्वर्ण व्यवस्था काय होती, काय आहे, ते पण किती चांगली आणि किती फायद्याची होती ते पण तुम्हाला. आता ते सगळं मला सांगायचं आहे, सगळं करायचं आहे. पण ते आता मी काय ब्राह्मण नाही आहे, तुम्हाला खरं सांगतो. माझा ब्राह्मणाचा काही संबंध नाही. पण त्यांचे विचार, आचार, बसणं, बोलणं, उठणं हे सगळं सर्वोत्तम असतं. लक्षात ठेवा. आंघोळ करतात रोज. येड्या हो, तुम्ही आंघोळ्या सुद्धा करीत नाही तर 8-8, 10-10 दिवस पारुषे असता येईल. भावट कुठली. जय सियाराम. जय जय रघुवीर.